धन्यवाद. हो, वंडरफुल जीसस. रूथ याचा पहिला अध्याय, पहिलं 1 आणि 2 वचन. रूथ 1:1 and 2 हे वर्स कोणीतरी वाचा. हालेलुया. री बासाले रे रे. Let us learn the power of confession and the power of your words. Right words carries right blessings. Hallelujah. Thank you. आमेन. Praise the Lord. This is the introduction. Okay, आपल्याला हे रूथ बद्दल जे काही तुम्ही वाचता त्याची सुरुवात या पहिल्या 1, 2, 3, 4 किंवा पहिले 5 वचनामध्ये दिलेली आहे. सो एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये, एकदम शॉर्ट मध्ये ह्या पहिल्या 5 वचनामध्ये काय आहे, कुठून आले, कसं झालं, कुठे गेले, हा सगळा प्रवास, पूर्ण स्टोरी त्यांची लिहिलेली आहे. सो बायबल इकडे काय सांगतं माहितीये का, त्यावेळेस जे न्यायाधीश किंवा आपण आजच्या बायबलमध्ये म्हणतो शास्ते, ओके, शास्तेचे एक पुस्तक आहे, मीन्स जजेस, ओके, न्यायाधीशांच्या आमदानीत. आता तर रूथच्या आधीचं पुस्तक तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल देर इज द बुक ऑफ जजेस किंवा शास्तेचं पुस्तक आहे. तो त्यावेळेस कसं इस्रायलावर कोणी ना कोणी शास्ता यायचा आणि इस्रायलाचा न्याय निवाडा करायचा, लोकांना मार्गदर्शन करायचा. आणि त्यांच्या दिवसामध्ये म्हणजे ज्या वेळेस इस्रायलावर शास्ते वगैरे हे लोकांचं काम चालू होतं किंवा शास्ते हे लोक इस्रायलाला चालवत होते, त्या दिवसांमध्ये असं झालं की देशामध्ये खूप दुष्काळ पडला. इतका भला मोठा दुष्काळ पडला की लोकांकडे आहे नाही ते सगळं संपलं. त्याच्यानंतर लोकांना पोट भरण्यासाठी वेगळे पर्याय शोधावे लागले जगण्यासाठी. तो दुष्काळ इतका तीव्र, इतकं कडक होता की शेतात, देशात काहीच पिकत नव्हतं, काहीच त्यांच्याकडे नव्हतं. आणि बायबल सांगतं त्या वेळेस, ओके, शास्त्यांच्या आमदानीत किंवा त्या पिरियडमध्ये देशामध्ये जो दुष्काळ पडला त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष, ओके, इथे ना नामीच्या नवऱ्याचं नाव नाही लिहिलेलं आहे किंवा रूथच्या सासऱ्याचं नाव मेन्शन केलेलं नाहीये. बेथलेहेम यहुदा इथला एक पुरुष. बायबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नेहमी पुरुषांची किंवा पतीचं किंवा जो पण नाही का मुलगा आहे त्याचं नाव लिहिलं जातं, त्याच्या नावाने घराण्याची ओळख केली जाते, त्याच्या नावाने एका परिवाराचा परिचय दिला जातो. पण जर रूथचं पुस्तक तुम्ही वाचाल तर तिकडे जो आहे ना त्या घराचा प्रमुख, त्याचं नाव मेन्शन केलेलं नाहीये. इकडे सगळ्या स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो डेफिनेटली दिस बुक स्पीक्स समथिंग विच इज क्लोज टू द हार्ट ऑफ गॉड. हालेलुया. देवाला इथे काही गोष्टी दाखवायच्या आहेत. ओके, इट इज नॉट की परमेश्वर स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करतोय किंवा एकाला उंच करतोय, एकाला कमी करतोय. नो, परमेश्वर पक्षपात करत नाही. हालेलुया. पण इकडे परमेश्वराला काही गोष्टी शिकवायच्या आहेत. सो इकडे काय दिले, त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहायला गेला. एक पुरुष होता, आपल्या बायकोला त्याने घेतलं आणि त्याला 2 मुलं होती आणि तो म्हणाला तर इकडे एवढा दुष्काळ आहे, मग आपण इकडे राहून कसं होणार, जे आहे नाही ते आपलं सगळं संपलंय, आपला परिवार आहे, 2 मुलं आहेत, त्यांचं पोट भरण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपण थोडे दिवस आपला हा देश सोडून दुसरीकडे जाऊ. आणि ते मोवाब देशात गेले. ज्या वेळेस ते मोवाब देशात गेले, बायबल काय सांगतं माहिती इकडे, त्या पुरुषाचे नाव अलीमलेख, ओके, आणि त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन. प्रेज द लॉर्ड. आता ह्या परिवाराचं इंट्रोडक्शन झालं. जो एक पुरुष होता बेथलेहेम यहुदा म्हटलं होतं. आता इकडे काय दिलंय की त्या पुरुषाचं नाव अलीमलेख, त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती. सो हे 4 नाही का सुंदरसं असं एक छोटंसं कुटुंब आहे. अलीमलेख, नामी, महलोन, खिल्योन. आणि काय झालंय, हे एफ्राती म्हणजे बेथलेहेम यहुदा येथील रहिवासी होते. यांचं कुळ काय होतं, देवर एफ्राताईट किंवा ते एफ्राथी होते. एफ्राहिम वगैरे हे जे सगळे लोक होते ते हे लोक एफ्राथी, त्या कुळातून, त्या वंशातून आलेले होते. बेथलेहेम यहुदामध्ये राहत होते. आणि बायबल सांगतं ते सगळे जण मोवाब देशात जाऊन राहिले. पुढे नामीचा पती अलीमलेख हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. प्रेज द लॉर्ड. नामीचा पती काय झाला, अलीमलेख हा वारला. म्हणजे स्वतःचा देश सोडून, बेथलेहेम यहुदा सोडून खूप दुष्काळ पडलाय म्हणून हे लोक मोवाब देशामध्ये गेले आहेत. तिकडे नाही का बायको पोरांना घेऊन हा गेलाय आणि काही कारणाने असं झालं की हा मरण पावला. हा कुठे बेथलेहेम मध्ये नाही मरण पावला, हा मरण पावला मोवाब देशामध्ये, एका परकीय देशामध्ये जाऊन हा मरण पावला. आता कोण राहिलं, नामी राहिली आणि तिची 2 तरुण मुलं राहिली, महलोन आणि खिल्योन हे मागे उरले. बायबल सांगतं त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या. ओके, इकडे काय केलं, त्या दोघांनी
त्यांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा, दुसरीचे नाव काय होते? रूथ. हालेलुया. त्यांनी त्या देशामध्ये होते, तिकडच्या 2 मुली लग्न करून आणल्या. एकीचं नाव अर्पा, दुसरीचं नाव रूथ होते. सो तुम्हाला माहितीये का रूथचं पुस्तक का महत्वाचे? आज आपण ना सगळ्यांनी रूथ बद्दल वाचलेले, सगळ्यांना रूथ बद्दल माहित आहे. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस असं होतं की पुढे जाऊन नामीचे हे 2 पुत्र सुद्धा मरण पावतात. महलोन मरण पावतो, किल्योन मरण पावतो. नामीचा ऑलरेडी नवरा मरण पावला आहे. आता कोण? ह्या 3 त्या घरातल्या 3 स्त्रिया फक्त राहिल्यात. कोण? एक सासू आणि 2 सुना राहिलेल्या आहेत. म्हणजेच नामी, रूथ आणि अर्पा ह्या दोघी राहिलेल्या आहेत. हे 3 आता राहिलेले आहेत. या घरात कोणी पुरुष नाहीये. या घरात कोणी नाही का, कोणाचाच पती नाही राहिला. सासूचा पती नाही आणि सुनांचाही पती राहिलेला नाहीये. पुरुष सगळे या घरातले मरण पावलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की काय होतं की जेव्हा हे पुरुष सगळे, तिचे 2 नामीचे 2 मुलं सुद्धा मरण पावले, तर बायबल सांगतं की नामी आपले दोन्ही मुलं आणि पती यांना अंतरली. मी पुढचं वाचत आहे, पहिला अध्याय 6-7 पासून पुढे. बायबल सांगतं ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती. तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली. आता ही कुठून आलेली आहे? ही बेथलेम यहुदा मधून आलेली आहे. कुठे? थोडे दिवस वास्तव्य करावं म्हणून मोवाब देशात आलेली आहे. सो आता काय म्हणते, ही दोन्ही सुनांसह ही नामी जी आहे ना, ती यहुदा म्हणजे आपल्या गावाला परत जायला निघाली. पण बायबल सांगतं की ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती. तिकडून मोवाब यहुदा देशात जायला मार्गस्थ झाली. आणि नामी आपल्या दोघा सुनास म्हणाली, आता तिने ठरवलं माझ्याकडे राहिलंच काय? ही जी नामी आहे, जी सासू आहे, ती म्हणते माझ्याकडे राहिलंच काय? ना माझा पती आहे, ना माझी तरुण मुलं आहेत, आणि या सुनांना मी करू काय? या सुनांसाठी आता माझ्याकडे मुलं पण नाहीत की मी यांचं दुसरं लग्न लावून देईल. मी एकटी आहे, माझ्या बाबतीत खूप वाईट झालंय. सो नामी इतकी तुटली होती, इतकी विखुरलेली होती, इतकी दुःखात बुडालेली होती. शी वॉज इन डिप्रेशन. शी वॉज नॉट एबल टू टेक कॉन्शियस डिसिजन. तिला काय करावं, कसं करावं, काहीच समजत नव्हतं. चिडचिड होत होती तिची. ती खूप ब्लेम करत होती, स्वतःला दोष देत होती, सगळ्या परिस्थितीला ती दोष देत होती. म्हणजे जे 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 ज्यावेळेस आपल्या मनाविरुद्ध होतं, जे प्रत्येकाला तुम्हाला वाटतं, त्या सगळ्या फेज मधून ती जात होती. ज्यावेळेस एक फेल्युअर तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही ज्या प्रकारे परमेश्वराकडे पाहता किंवा परमेश्वराशी बोलता किंवा दोष लावता, त्या सगळ्या फेज मधून, त्या मेंटल हॅरॅसमेंट मधून, त्या मेंटल अटॅक्स मधून नामी आता जात होती. आणि तिच्या दोन्ही सुनांना ती बोलवते आणि ती काय म्हणते माहितीये का, की आता मी तर माझ्या नाही का गावी बेथलेम यहुदा इकडे जाते आणि तुम्ही दोघी माझ्यासोबत खरंच खूप चांगल्या वागल्या. बायबल सांगतं 8वं वचन 1:8, रूथ 1:8. नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. जशी तुम्ही मृतांवर व मजवर माया केली, तशीच परमेश्वर तुम्हावर करू. म्हणजे माझा पती मेला, तुमचे नवरे मेले, तर तुम्ही जशी या मेलेल्यांवर पण माया केली, तसं देव तुमच्यावर माया करो, तुमच्यावर दया करो आणि परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या. तर ती काय म्हणते माहितीये का, जशी तुम्ही मृतांची नाही का काळजी घेतली, मृतांना समजून मृतांवर दया केली, माया केली, तसंच परमेश्वर तुम्हाला नाही का तुमच्यासाठी एक चांगला पुरुष पाठव, तुम्हाला पती मिळू दे, चांगला पती म्हणजे नवऱ्याचं घर प्राप्त हो, तुम्हाला शांती मिळू दे. तिने बायबल घेतलं आणि त्यांना म्हणाले की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या घरी, माझ्याकडे काही नाहीये तुम्हाला द्यायला ना, मी तुमचं पुन्हा लग्न लावू शकत ना, माझ्याकडे अजून माझ्या पोटी पोर आहेत, माझी दोन्ही मुलं तर मरण पावली, मी काय तुम्हाला देऊ शकते? मी स्वतः एवढी तुटलेली, एवढी विखरलेली आहे की माझ्याजवळ तुम्ही राहणार, तुमचं तारुण्य वाया जाईल. सो तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी जा. आणि जेव्हा ती असं बोलते तर तिच्या दोन्ही सुना नाही का गळ्यात गळे टाकून रडू लागतात आणि त्या तिला म्हणतात, नाही नाही, आम्ही तुझ्या बरोबर तुझ्या लोकांकडे येणार. दोन्ही सुना काय म्हणतात माहिती? नाही नाही, आम्ही तुम्हा बरोबर तुमच्या लोकांकडे येणार. आणि नामी म्हणते, माझ्या मुलींनो परत जा, तुम्ही बरोबर काय येता? माझ्या पोटी आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार. माझ्या मुलींनो माघारी जा, मी आता वृद्ध झाली आहे, नवरा करण्याचं माझं वय नाही. मी म्हटलं की मला पती मिळायची आशा आहे, आज रात्री तो मिळाला, मला पुत्रही झाला, तरी ते प्रौढ होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? ती तिच्या सुनांची कशी समजूत घालते. सुना म्हणतात, नाही नाही, आम्ही तुला सोडून कुठे जाणार नाही, आम्ही तुझ्या सोबत नाही का तुझ्या देशामध्ये तुझ्या लोकांकडे येणार. अर्पा आणि रूथ दोघी तिला असं म्हणतात. आणि ती म्हणते, मी काय आता म्हातारी झालीये, माझ्याकडे काय आता पती राहिलाय का? भले मला नाही का पती मिळाला, मी नाही का मला मूल बाळ जरी झालं तरी तुमच्याशी लग्न करण्याच्या वयाचा तो होईपर्यंत तुम्ही काय थांबून राहणार का? तुम्ही अशाच बसून राहणार का? तुम्ही का तुमचं जीवन, तुमचं आयुष्य, तुमची जवानी तुम्ही वाया घालवताय? सो शी स्टार्टेड काउन्सिलिंग देम. त्यांना समजवायचा प्रयत्न केला. आणि ती जसं बोलत होती की मी आता म्हातारी झालीये, मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि बायबल सांगतं
हालेलुया. त्या तिच्या दोन्ही सुना काही तिला सोडायला तयार नव्हत्या. त्या म्हणत होत्या, "नाही, नाही, आम्ही तुझ्या सोबतच येणार." ती म्हणते, "छे, छे माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजबूर पडलाय." सी आता ना तिचं दुःख जे आहे ना त्याचं रूपांतर कशामध्ये झालंय, कंप्लेंटमध्ये, की परमेश्वराचा हात माझ्यावर पडलाय, देवाने माझ्यासोबत हे केलंय, देवाने माझं सुख हिरावून घेतलंय. ती म्हणते की मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. बायबल सांगतात, ती म्हणते तिच्या सुनांना की मी खूप कष्टी होत आहे, परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे. आणि बायबल सांगतं की अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. सो अर्पाने काय केलं, आपण जसं जाताना नाही का भेटतो वगैरे, तसं तिने काय केलं, आता तिने का सासू म्हणते एवढं काय करणार, कसं हो, काहीच करायला नाही, तुझ्या माहेरी जात. अर्पा ठरवते की मी माहेरी निघून जाईल, ती सासूचा मुका घेते आणि ती निघून जाते. पण रूथ आहे ना, रूथ तिकडेच राहते, ती जात नाही. हालेलुया. आणि मग रूथ आहे ना, बायबल सांगतं की नामी रूथला म्हणते, अगं तू पण जा बघ, तुझी नाही का जाऊ जी आहे ती निघून गेली, मी तुला काहीच देऊ शकत नाही. ती म्हणते, नाही नाही नाही, हालेलुया, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही मराल तेथे कोणीतरी वाचा रूथ याचा पहिला अध्याय वचन 16 आणि 17. इकडे काय दिले माहिती, आपण आता हे सगळ्यांनी ऐकलं, नीट तुम्ही लक्ष देऊन तुमच्या बायबलमध्ये सुद्धा वाचा. भले रूथचं पुस्तक तोंडपाठ असेल, ती पूर्ण स्टोरी तुम्हाला माहित असेल, पण तरीही मी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. पहा 16वं वचन, रूथ काय म्हणतेय, रूथ म्हणाली, मला सोडून जा, माझ्या मागे न येता परंतु येता परत जा, असा मला आग्रह करू नका. आता रूथ तिच्या सासूला काय म्हणते, ठीक आहे माझी जाऊ निघून गेली, तुम्ही मला सारखं सारखं बोलू नका की माझ्या मागे नको येऊ, मला सोडून निघून जा, मला फोर्स नका करू तुम्ही की मी माझ्या माहेरी निघून जावं. तुम्ही जिथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. इकडे रूथ ह्या 4 गोष्टी जे बोलते ना, ह्या 4 गोष्टी खूप अद्भुत आहेत, खूप महत्वाच्या आहे. ती काय म्हणते, शी इज नॉट डिमांडिंग एनिथिंग. नाही मी येणार, तू म्हातारी आहे, मी तुला सांभाळेल, हे करेल, पण मी एवढी कामं नाही करणार, मी असं नाही करणार, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. नो, शी इज नॉट डिमांडिंग एनिथिंग. उलट ती काय म्हणते माहिती का, जिथे तुम्ही जाणार तिथे मी येणार, जिथे तुम्ही राहणार तिथे मी राहणार, जे तुमचे लोक आहे ते माझे लोक आजपासून होणार, आणि जो तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा देव आहे, तो माझा देव. ओके, ह्या 4 गोष्टी रूथ तिच्या सासूला सांगते. मला फोर्स करू नका, मी माहेरी जाणार नाही, मी तुमच्या सोबतच येणार, जिथे तुम्ही जाणार तिथे मी येणार, जे तुमचे लोक ते माझे लोक, जिथे तुम्ही राहणार तिथे मी राहणार, आणि जो तुमचा परमेश्वर तो माझा परमेश्वर. तुम्ही मराल तेथे मी मरेन, आणि तेथेच माझी मूठमाती होईल. म्हणजे ती एकदम डिक्लेअर करते, सासूला सांगून टाकते की आता मरेपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे. जर मी वेगळी झाले तर केवळ मृत्यू तुम्हाला आणि मला वेगळं करू शकतो, त्याशिवाय नाही. सो जिथे तुम्ही तिथेच मी असणार, तुमचा देव माझा देव आहे, आणि जिथे तुम्ही मराल तेथेच मी मरेन, आणि तेथेच माझी मूठमाती होईल. मृत्यू खेरीज तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो. याचा अर्थ ती म्हणते, ती शी इज मेकिंग कॉव्हनंट. हे काय आहे, ही कराराची भाषा आहे. तिकडे तिच्या सासू समोर ती बसली आहे आणि ती म्हणते, ती 4 गोष्टी महत्वाच्या बोलते. तुम्ही जाणार तिथे मी जाणार, तुम्ही राहणार तिथे मी राहणार, तुमचे लोक माझे लोक, तुझा देव परमेश्वर माझा, जिथे तू मरणार तिथे मी मरणार, आणि जिथे तिथेच मला मूठमाती देणार. याचा अर्थ ती घोषणा करते, ती एक प्रकारचं कॉव्हनंट करते सासू सोबत, आणि म्हणते की आता मृत्यू झाल्याशिवाय, मरण आल्याशिवाय मी तर काही तुमच्या सोबत यायचं सोडणार नाही, मी तुमच्या सोबतच राहणार, जिथे तुम्ही मरणार त्याच ठिकाणी मी सुद्धा मरणार, आणि तिकडेच मला मूठमाती देणार, तिकडेच माझा मयत विधी होणार. माझं शरीर सुद्धा नाही का माझ्या माहेरी माझ्या लोकांकडे जाणार नाही. आता मी कायमची काय आहे, मी तुमची आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ती म्हणते, जर ह्याच्यापेक्षा वेगळं नाही का आपल्या बरोबर जाण्याचा, ती म्हणते की मृत्यू सोडून जर इतर कुठल्याही कारणाने मी तुम्हाला सोडून गेले, म्हणजे ही सून सासूला म्हणते, मृत्यू सोडून समजा मी तुम्हाला सोडून गेले कुठल्या कारणाने, मला कोणी पसंत पडला, मला काही गोष्ट आवडली, मला सहन नाही झालं, माझ्या आई वडिलांनी बोलवलं, माझ्या मैत्रिणींनी बोलवलं, काही XYZ कुठलंही कारण असेल, मरण हे कारण सोडून दुसरं कुठलं कारण असेल, आणि जर मी तुमच्यापासून वेगळे झाली तर परमेश्वर मला शिक्षा करो, परमेश्वर मला जो दंड द्यायचा आहे तो देव. ती म्हणते परमेश्वर
परमेश्वर माझं वाईट करो जर मी नाही का मरण सोडून मृत्यू खेरीज जर नाही का तुम्हाला सोडून कुठे गेली तर. आणि नामी बघते की आता ही काही ऐकणार नाहीये, हिचा निश्चय कम्प्लिटली झालाय, शी हॅज टेकन हर फायनल डिसिजन. मग नामी तिला नाही का बोलते की जा जा, हे बोलणं सोडून देते. नामी तिला आता काहीच बोलत नाही. आणि बायबल सांगतं मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहोचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले. आता काय झालं, दोघी प्रवास करत 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 निघाल्यात. त्या निघाल्यात मोवाब देशामधून बेथलेहेम यहुदा इथे पोहोचल्या आहेत. आणि बायबल सांगतं बेथलेहेम यहुदा इथे गेल्यानंतर सगळ्या लोकांनी नामीला पाहिलं, सगळ्या लोकांनी, कारण तिकडचीच तर ती होती ना. आणि ते म्हणाले की नामी तुझ्यासोबत काय झालं, जाताना अशी भरल्या हाताने गेली होतीस, नवरा मुलं सगळे घेऊन अशी एकटी परत का आली, ही तुझ्यासोबत कोण आली? पूर्ण गाव तिला विचारते. नामी म्हणते मला नामी म्हणू नका, मला मारा म्हणा, मला मनोरमा, नामीचा अर्थ मनोरमा, मनाला आनंद देणारी. तर ती म्हणते मला नामी म्हणू नका, मला नाही का मारा, म्हणजे नाही का कडू किंवा क्लेशमया किंवा दुःखदायक असं मला म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिलाय. सी हर लँग्वेज. पुन्हा एकदा ती काय म्हणते, आता सगळा ब्लेम कुठे चाललाय परमेश्वर. ती म्हणते सर्व समर्थाने मला फार दुःख दिलं आहे, मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. हालेलुया. मी भरलेली गेले पण परमेश्वराने मला रिकामी परत आणले आहे. परमेश्वर मला प्रतिकूल झालाय, सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला तुम्ही नामी का म्हणता? सर्व समर्थ परमेश्वराने माझा छळ केलाय, देवाने मला पिडलंय, परमेश्वर मला अनुकूल नाही प्रतिकूल झालाय, परमेश्वराचा हात माझ्यावर आलाय, मला का नामी म्हणताय? काय चांगलं आहे मला ह्या नावाने तुम्ही हाक मारता? तुम्ही मला नामी म्हणू नका. जसं लोक म्हणतात ना की अरे ती आल्यापासून घरात हे झाले, किंवा तो आला नाही की अशाच गोष्टी घडतात. लोक काय म्हणतात, तो आहे ना, लोक एक शब्द वापरतात, लोक म्हणतात पनवती आहे ती व्यक्ती, म्हणजे ती व्यक्ती आली की काहीतरी नुकसान होतच, ती व्यक्ती आली की काहीतरी वाईट घडतच. किंवा काही लोक म्हणतात की ती व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती अपशकुनी आहे, किंवा असं असं नाही का. तसं ती म्हणते माझ्यामध्ये काय चांगलं राहिलंय की तुम्ही मला बोलताय मी वाईट आहे, मी गेले तिकडे भरून आणि मी आले रिकाम्या हाताने, तर तुम्ही मला नाही का परत असं बोलू नका. बायबल सांगतं नामी आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता. आता सातूच नाही का हंगाम आलेला आहे, तिकडे शेतामध्ये चांगलं धान्य यायला लागलं. याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे की कसं त्या बेथलेहेम यहुदा इथे राहतात. मग कसं ती रूथ जाते, सासूला म्हणते मी शेतातून सर्व वेचायला जाते. कसं सर्व वेचता वेचता त्या शेताचा मालक जो बोआज असतो तो पाहतो आणि लोकांना विचारतो ही कोण आहे. लोक म्हणतात अरे ही नामी तिची सून आहे, आम्ही हिच्याबद्दल खूप ऐकलंय, एवढं सगळं तिच्या समोर संधी असताना, तिच्या समोर अपॉर्च्युनिटी असताना तिने तसं काहीच केलं नाही. तिच्या सासू सोबत आली, खूप सद्गुणी, खूप चांगली पोरगी आहे ती, लोक तिच्याबद्दल स्तुती करतात. ती नामीची सून कशी आहे, किंवा नामी गेली कशी, आली कशी, नामी सोबत कोण आले, या सगळ्या गोष्टींची चर्चा गावभर झाली आहे. आणि ही चर्चा आता बोआजच्या कानावर पडली आहे. मग बोआज म्हणतो अरे ती मुलगी चांगली आहे, तुम्ही काय करा मुद्दामून मुठभर धान्य नाही का खाली टाकत जा, म्हणजे तिथे पडलेलं धान्य तिला मिळेल, ती वेचेल ते. आणि अशा प्रकारे नामी जे पडले रूथ जे आहे, जे लोकांनी नाही का धान्य गोळा केल्यानंतर जे थोडे 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 कण उरतात, तसं नाही का ते गोळा करून करून रोजच्या जेवणाची सोय करायची आणि आपल्या सासूकडे जायची. आणि नंतर असं होतं की तिला मुठभर धान्य पडलेलं भेटतं, तिचं लवकर नाही का वेचून होतं, लवकर ती घरी जाते. मग त्याच्यानंतर ती सासूला सांगते की असं असं झालं. मग बोआज तिच्याशी बोलतो, मग सासू तिला सांगते तू असं कर तसं कर, हे कर ते कर. मग कसं बोआज तिच्यासाठी खंडणी भरतो, कसं रिलेटिव्हजना बोलतो, कसं सगळ्या सभास्थानामध्ये गावातल्या लोकांसमोर तिला सोडवून घेतो आणि मग बोआज लग्न करतो. मग कसं त्यांचा परिवार पुढे होतो, कसं रूथ आणि बोआज यांना मूलबाळ होतं, यांना एक मुलगा होतो, कसं त्याचं नामकरण करतात आणि कसं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला माहिती ह्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी झाली ज्यावेळेस तिने रूथने मनामध्ये काही गोष्टी ठरवल्या. शी डिसाइडेड इन हर हार्ट दॅट आय विल नॉट चेज माय ओन पॅशन्स ऑर माय ओन डिझायर्स. तिने ठरवलं होतं स्वतःच्या मनामध्ये, मी माझ्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पळणार नाही. आता जे झालं ते झालं, माझा तरुण नवरा मरण पावला, माझा सासरा मरण पावला, माझा दीर सुद्धा मरण पावला, पण तरीही ह्या सगळ्या मृत्यूने घेरलेल्या, ह्या सगळ्यांना मरणासन्न असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी परमेश्वरावर विश्वास ठेवेल. नामी म्हणते, रूथ म्हणते नामीला, मी तुला सोडणार नाही आणि मी तुम्ही जिथे जाणार तिथे तुमच्या सोबत येणार. प्रेज द लॉर्ड. आणि असं होतं
की हे दोघी आता एकत्र आले आहेत, परत तिकडे बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहेत. पण ह्या सगळ्या ब्लेसिंग्सची सुरुवात किंवा ह्या प्रवासाची सुरुवात ज्यावेळेस रुथने स्वतःच्या मनात ठरवलं, ज्यावेळेस ते जे ठरवलंय ती ते मुखाने बोलली, ज्यावेळेस तिने तिच्या सासू समोर, नामी समोर काही गोष्टींची घोषणा केली, तेव्हा काही आत्मिक गोष्टी घडल्या. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं नामी कोण होती, रूथ कोण होती माहिती? एक मवाबी स्त्री होती. मवाबी. हालेलुया. आपलं बायबल उघडा, उत्पत्ती 19:37. कोणीतरी उत्पत्ती 19 याचा 37वं वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय दिलंय माहिती? आता नामी कोण आहे? एक मवाबी देशातून आलेली एक मवाबी स्त्री. आता हे मवाब कोण आहेत आपण हे पाहूया. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला नामी ज्यावेळेस काही बोलण्यामागचं महत्व किंवा तिच्या बोलण्यामागचं ते इम्पॉर्टन्स तुम्हाला तेव्हा कळेल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते ज्या वेळेस सदोम आणि गमोरा नगराचा परमेश्वराने स्वर्गातून अग्नीचा पाऊस पाडून अंधकाचा पाऊस पडला आणि नाश केला, त्याच्या आधी परमेश्वराने काय केलं? अब्रामाने मध्यस्थी केली होती. म्हणून परमेश्वराने जो एकमेव नीतिमान तिकडे होता लोट, त्याला आणि त्याच्या परिवाराला हात धरून बाहेर काढलं. सो देवदूत तिकडे जेव्हा गेले होते, त्या देवदूतांनी लोटाला, त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन्ही तरुण मुलींना बाहेर काढलं. लोटचे जावई तिकडेच राहिले, ते आले नाहीत. हालेलुया. आणि ह्यांना बाहेर काढलं. आणि हे लोक जसे नाही का समोरच्या सेईर नावाच्या डोंगराकडे जात होते, लोटची पत्नी मागे वळून पाहते, ती तिकडेच मिठाचा खांब बनते. आता काय झालं? लोट आणि त्याच्या दोन मुली तिकडे जातात त्या डोंगरामध्ये आणि ते काय करतात? ह्या आता सदोम गमोरामधून वाचलेले फक्त हे 3 लोक आहेत. त्या डोंगरामध्ये जातात, ते तिकडे गुहेमध्ये राहायला लागतात. आता ह्या लोटच्या 2 मुली आहेत ना, ह्या काही गोष्टी करायचा करतात. आता त्या म्हणतात की आता बघा इकडे जे आहे मी वाचतेय ना किंवा मी जे सांगते ते नीट लक्ष देऊ नये का? लोटच्या ह्या तरुण मुली आहेत आणि त्यांचा फक्त बाप आहे आणि हे कुठे गुहेमध्ये वगैरे असं लपून छपून राहत आहेत. आणि ह्या दोघी म्हणतात आपण तर अशा प्रकारे आहोत, आपल्याशी ह्या जगातला कोणता पुरुष लग्नही करणार नाही, आपल्या बापाचा वंश कोण चालवेल? आपलं घराणं कसं जिवंत राहील? आपल्यासोबत नाही तर ह्या कुळाचा नाश होईल. तर त्या दोघी म्हणतात आपण आपल्या बापाला द्राक्षरस पाजूया आणि नाही का खूप द्राक्षरसाने नाही का तो शुद्ध हरपला की आपण आपल्या बापाच्या द्वारे मुलांना जन्म देऊया. ओके, असं त्या दोघी ठरवतात. उत्पत्ती याचा 19वा अध्याय 30 पासून पुढे तुम्ही वाचू शकता. तर त्या दोघी काय म्हणतात? आपण आपल्या बापाजवळ निजूया, या प्रकारे आपल्याला मुलं होतील आणि आपल्या बापाचा वंश चालू राहील. मग काय होतं? पहिल्या दिवशी ते बापाला द्राक्षरस पाजतात, मोठी मुलगी जाते आणि मग ती प्रेग्नेंट होते. नेक्स्ट डेला छोटी मुलगी जाते, ती प्रेग्नेंट होते. बायबल सांगतं मोठ्या मुलीला मुलगा होतो. ओके, मोठी मुलगी तिला मुलगा होतो, त्याचं नाव तिने काय ठेवलं? मवाब. आज मी तिला जे मवाबी आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. धाकट्या मुलीसही मुलगा होतो, त्याचं नाव तिने ठेवलं बेन अम्मी. आज मी तिला जे अम्मोनी किंवा अम्मोनी लोकांबद्दल बायबलमध्ये वाचलं असेल, सो हे कुठून आलेले आहेत? लोटच्या धाकट्या मुलीला जो मुलगा झाला तिकडून बेन अम्मी किंवा अम्मोनी लोकांची सुरुवात होते. लोटच्या थोरल्या मुलीला जो मुलगा होतो ज्याचं नाव मवाब आहे, तिकडून एक मवाबी कुळ, मवाबी वंश सुरू होतोय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये लोट्स डॉटर्स, ओके, they gave birth to their child or their children through incestuous relationship. याचा अर्थ लोटच्या ज्या 2 मुली होत्या त्यांनी नाही का अनाचाराद्वारे, अनैतिक संबंधाद्वारे किंवा चुकीच्या रिलेशनशिपद्वारे त्यांनी नाही का मुलांना जन्म दिला होता. हालेलुया. जेव्हा फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी मान्य नाही आहेत पण त्यांच्यामध्ये ज्या वेळेस चुकीचे संबंध तयार होतात आणि त्याद्वारे ज्या गोष्टी घडतात त्याला म्हणतात अनाचार. ओके, सो लोटच्या मुलींनी काय केलं होतं? वंश चालवायचा आहे, कोणीच आता आपल्याशी नाही का बोलणार नाही, आपल्याशी लग्न करणार नाही, म्हणून त्या स्वतःच्या बापापासूनच ना मुलांना जन्म देतात. आणि लोटला याबद्दल काहीच माहित नाही, कारण त्याला द्राक्षरस पाजतात, तो थोडासा नशेमध्ये असतो, त्याला काहीच माहित नाही. मोठ्या मुलीला जेव्हा तिच्या वडिलांपासून गर्भ राहतो आणि त्याचं नाव ती मवाब ठेवते, याचा
अर्थ काय होतो माहिती? मवाबचा अर्थ होतो, मवाब म्हणजे फ्रॉम माय फादर किंवा माझ्या पित्यापासून जन्मलेला, म्हणजे मवाब, पित्यापासून ज्याने जन्म घेतला आहे म्हणजे मवाब. आणि दुसऱ्याचं नाव ठेवते बेन अम्मी किंवा अम्मोनी लोक तिकडून येतात. सो ही दोन मुलं आली आहेत, या दोघांपासून दोन वंश, दोन कुळ तयार झालेले आहेत, एक मवाबी आणि एक अम्मोनी. हालेलुया. बेन अम्मीचा अर्थ काय होतो माहितीये का? धाकटीला मुलगा होतो त्याचं नाव ती बेन अम्मी असे ठेवते, आणि जे पण अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष होतो. सो मवाबचा अर्थ काय होतो माहितीये का? मवाब हे काय दाखवतं माहिती? आत्मिक जगात जर पाहिलं, इट शोज युअर कार्नल माइंड, हे तुमचं शारीरिक मन दाखवते, हे तुमचं जगिक बुद्धी दाखवते. जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्ही कमजोर समजता, तुम्ही विचार करता की आता वेळ निघून चालली, आता आपल्या हातात काही राहिलं नाही, वेन यू डू नॉट ट्रस्ट ऑन द लॉर्ड, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही तुमच्या डोक्याने, बुद्धीने काहीतरी निर्णय घेता, तुम्हाला वाटतं तुम्ही चांगलं करताय, पण ती पद्धत आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात. सो ह्या दोन्ही मुलींकडून तसंच झालं. सो इट रिप्रेझेंट्स तुमचं नाही का कार्नल किंवा तुमचं नाही का शारीरिक मन मोवाब दाखवतं. त्याच्यानंतर अनडिझायरेबल येट इट इज क्लोजली रिलेटेड टू नेबर. हालेलुया. याचा अर्थ की ह्यांचं नाही का कोणाला नाही का इच्छा पण नाहीये, लोक कोणीची अपेक्षा पण करत नाही, पण तरी सुद्धा ही लोक नाही का शेजार, तुमचं शेजार आहे, जणू काही तशी आहे. तू वाय? कारण ना अब्राहमचा पुतण्या होता लोट, आणि हा लोटचा वंश आहे. हालेलुया. भलेही लोटचा हा वंश अनैतिक संबंधाद्वारे झालाय, पण लोटचं बीज आता या दोन मुलांमध्ये, मवाब आणि बेनम्मी यांच्यामध्ये आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये की ह्या घटनेनंतर पूर्ण नाही का त्यांची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, अशा अनेक पिढ्या येऊन गेल्या आणि एक देश बनला, एक नगर बनलं, ज्याला लोक म्हणतात मवाब. हालेलुया. तुम्हाला माहिती ह्या मवाबी लोकांविषयी ऍक्च्युली त्यांचे सगळे रिलेशनशिप जे होते ते देवाने जे नाही करायला सांगितलं होतं त्याद्वारे होते. इट वॉज नॉट होली रिलेशनशिप. त्याच्या मागे कुठली वासना नव्हती, फक्त एकच हेतू होता की बापाचं घराणं चालू राहावं. त्यासाठी त्या मुलींनी अनाचाराचा किंवा अनैतिक संबंधांद्वारे त्यांनी मुलांना जन्म दिला. आणि असं होतं की अनुवाद याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन कोणीतरी वाचा. अनुवाद 2:9. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वाचलं तुम्ही? तुमच्या बायबल मध्ये नीट मार्क करून ठेवा किंवा नोट्स मध्ये लिहून ठेवा. आता काय झालंय, मिसर देशामधून इस्रायल राष्ट्र बाहेर पडलंय, मोशे त्यांना चालवत आहे आणि प्रवास करत 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 हे लोक निघाले आहेत. मिसर देशातून ज्या वेळेस निघाले, परमेश्वर त्यांच्याशी करार करतोय, सगळ्या इस्रायली लोकांशी, जंगलातून रानातून वाटेने चालले. त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? हा प्रवास करत करत ते कुठे आले? ते मवाबी लोकांच्या देशातून आता निघाले प्रॉमिस लँड कडे जायला. आणि परमेश्वर त्यांना म्हणतो की मवाबाला उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नको, कारण जिथून 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 इस्रायली लोक जायची, बाकीचे लोक त्यांच्यावर यायचे, मग हे लोक लढायचे आणि समोरच्या लोकांचा पाडाव व्हायचा, ते हरून जायचे, त्यांचा नाश व्हायचा. पण इकडे परमेश्वर नाही का मोशेला सांगतो की इस्रायलाला सांग, मवाबी लोकांना तुम्ही त्रास द्यायचा नाही, त्यांना तुम्ही बिलकुल छळू नका, आणि त्यांच्यामध्ये राहून त्यांच्याशी युद्ध पण करायचं नाही. मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही, बाकी सगळ्या जमिनी मी तुला देईल, पण मवाबी देशातला नाही का त्यांचा कुठलाच भाग, कुठली जमीन मी तुला देणार नाही. इस्रायलाला मवाबी लोकांचा वाटा मिळणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे. पूर्वी तिथे एमी किंवा तिकडे अनाकी लोक, म्हणजे तिकडे महाकाय लोक पूर्वी राहत होते, पण लोटच्या वंशजांना मी ती जागा दिलेली आहे आणि तिकडे लोटचे वंशज राहतात. लोट हा एकमेव असा व्यक्ती होता जो त्या घराण्यामध्ये नीतिमान होता. बायबल सांगतं परमेश्वराची दया त्याचं भय धरणाऱ्यांवर, त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांच्या हजारो पिढ्यांवर असते, हजारो. आता लोट हा नीतिमान होता, परमेश्वराचं भय बाळगून चालायचा, अब्रामासोबत राहून तो चांगल्या गोष्टी शिकला होता आणि नेहमी त्याने जे योग्य ते केलं होतं. आपण या लोटच्या मुली, लोट नंतर त्याची जी जनरेशन आहे, लोटच्या मुली यांनी काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी अनाचाराचा फायदा घेतला, तरीही परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा तिकडे चालू आहे. परमेश्वर इस्रायलाला सांगतो की तू त्यांना नाही का त्रास देऊ नको, त्यांच्या जमिनीचा थोडासा
तुकडा पण मी तुला देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना ती जागा देण्यात आलेली आहे. सो स्टील इट वॉज आउट ऑफ मॅरेज, ओके, आउट ऑफ मरायटल मरायटल रिलेशनशिप. इथे पती पत्नीचं नातं नव्हतं, इथे चांगल्या गोष्टी नव्हत्या, सगळ्या गोष्टी वाईट रीतीने घडलेल्या, तरीही परमेश्वर त्यांच्यावर दया दाखवत होता, तरीही परमेश्वर त्यांना चालवत होता, वागवत होता, पुरवत होता. परमेश्वराने त्यांचा नाश नाही केला. ओके, सो गॉड इज सच अ लव्हिंग गॉड. तुमची कुठलीही चूक असू दे, काही असू दे, विचार करा की ती चूक जी आहे ना, ती चूक कुठे, ती क्रुसावर आहे, ती चूक कुठे, वधस्तंभावर आहे. ज्या वेळेस शत्रू तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला सांगेल, ए तू हे असं केलंय, अरे तू तसं केलंय, तू तर पापी आहे, तुझ्यामध्येच कमतरता आहे, तुझा स्वभाव असा आहे, आणि शत्रू ज्या वेळेस तुम्हाला दोष देईल ना, तर जे गोष्ट सैतान तुम्हाला बोलत आहे, दुरात्मे कम्युनिकेट करत आहे, ती गोष्ट त्या वधस्तंभावर पहा. आज तुमच्या पापांची क्षमा झाली आहे आणि प्रत्येक पाप आहे, म्हणून आपल्याला मुक्ती मिळाली आहे. इकडे लोट हा एक नीतिमान होता, म्हणून त्याच्या मुलींनी जरी वाईट गोष्टी केल्या, चुकीच्या गोष्टी केल्या, तरी ती जागा परमेश्वराने मोवाबी लोकांना दिली होती. पण तुम्हाला माहितीये, बायबलमध्ये जसं असं होतं की हे लोक ज्यावेळेस प्रवास करत करत रानातून जातात, आणि आता इस्रायल लोक प्रवास करतात, त्यांच्याजवळ स्वतःचं खायला प्यायला काय नाही. परमेश्वर म्हणतो, मोवाबी लोक अन्न आणि पाणी, खायला भाकरी आणि पाणी घेऊन नाही का इस्रायलासाठी येतील. पण तुम्हाला माहितीये काय होतं, मोवाबी लोकांना टाळतात. मोवाबी लोक म्हणतात, आम्ही का इस्रायलाला देऊ, आम्ही का तुझ्या लोकांना मदत करू. ते मोशेला नाकारतात, ते इस्रायलाला नाकारतात ना, त्यांची भाकरी ना, त्यांचं जेवण, खाणं पिणं, पाणी, काहीच ते इस्रायलाला देत नाही. आणि ही गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं माहिती, मोवाबी लोकांनी परमेश्वराच्या लोकांना, निवडलेल्या लोकांना त्यांनी मदत केली नाही. जेव्हा की मोवाबी लोक वाईट रीतीने जन्म घेणारे एक कुळ होतं, एक घराणं होतं, तरी सुद्धा परमेश्वर त्यांना नाही का छळत नव्हता. परमेश्वर त्यांना युद्धामध्ये हरू देत नव्हता. परमेश्वर इस्रायलाला सांगतो की त्यांच्याशी नीट वा, कारण लोटाचे वंशज ते आहेत. हालेलुया, इतका परमेश्वर आपला चांगला आहे. परंतु इकडे हे मोवाबी लोक इतके उन्मत्त होतात, ते म्हणतात, आम्ही इस्रायलाला भाकरी देणार नाही, आम्ही पाणी देणार नाही, खायला प्यायला आमच्याकडे यायचं नाही, आमच्या देशात यायचं नाही. आणि ते इस्रायलाशी वाईट वागू लागले, जेव्हा की इस्रायलाने त्यांना काहीच त्रास दिला नाही. मोवाबी लोकांनी त्यावेळेस इस्रायलाला मदत करायची होती, कारण इस्रायल कुठून आले, अब्राहमापासून. मोवाबी लोक कुठून आलेत, लोटापासून. एकाच घराण्याची, एकाच कुटुंबातली आहे. सो म्हणून मोवाब या शब्दाचा अजून एक अर्थ होतो की नेबरहुड, किंवा अशी लोक जी नाही का शारीरिक बुद्धीने चालतात, परंतु कुठेतरी नाही का तुमच्या सोबत राहतात, तुमच्या आजूबाजूला असतात, किंवा तुमच्याशी रिलेटेड असतात. ओके, मोवाब हे लोक आहेला देवाचे जे लोक आहेत, इस्रायलाचे जे वंशज आहेत, त्यांच्याशी कुठेतरी कनेक्टेड आहेत. हालेलुया, दूरचं नातं आपण म्हणतो ना, तसं इकडे कुठलं तरी दूरचं नातं लागतंय. परंतु हे लोकांनी इस्रायलाला त्रास दिला, आणि ज्या वेळेस त्यांनी इस्रायलाला त्रास दिला, बायबल सांगतं, अनुवाद याचा 23वा अध्याय 3 आणि 4 हे वचन कोणीतरी प्लीज वाचा. अनुवाद 23:3-4. प्रेज द लॉर्ड. वाचलं मी तुम्हाला वचन का सांगतेय, की एक स्टोरी सारखं जरी मी तुम्हाला सांगत असेल, तरी तुम्हाला कळू दे की हे बायबलमध्ये असं दिलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला आपल्या आजूबाजूला होताना दिसतील, तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कधी दिसेल. काही गोष्टींचं तुम्हाला नाही का गोष्टी तुम्हाला काही लिंक लावता येतील, काही गोष्टी समजतील. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय झालंय, भले हे वाईट कृत्य केलं होतं, तरी परमेश्वराने इस्रायलाला बजावलं होतं की मोवाबी लोकांना त्रास देऊ नका, त्यांच्या जमिनीमध्ये तुम्हाला हिस्सा नाही देणार, ते लोटाचं वंशच आहे. परंतु इकडे देवाचं वचन सांगतं, अम्मोनी आणि मोवाबी. आता मोवाब म्हणजे हा मोठ्या मुलीला बापापासून झालेला मुलगा, अम्मोन म्हणजे बेन अम्मी म्हणजे हा छोट्या मुलीला बापापासून झालेला मुलगा. ह्यांचे दोन कुळ तयार झाले, त्यांच्या आता एक नाही का नगर वसलेला आहे, एवढी ह्यांची लोकसंख्या वाढलेली आहे. सो अम्मोनी आणि मोवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. ज्यावेळेस परमेश्वराने सगळे नियम दिले, परमेश्वराने काय करायचं काय नाही सांगितलं, परमेश्वर नाही का इस्रायलाला कसं वागायचं शिकवत होता, त्यावेळेस परमेश्वराने काय सांगितलं, देवाचा जेव्हा उत्सव असेल, परमेश्वरासाठी जेव्हा नाही का उत्सव असेल, तेव्हा त्या उत्सवाला, परमेश्वराच्या मेळ्याला अम्मोनी आणि मोवाबी लोकांनी यायचं नाही. का? त्यांच्या 10 पिढीपर्यंत कोणी यायचं नाही. आता काय झालं, ह्या मोवाबी आणि अम्मोनी लोकांवर, मोवाबी लोकांवर देवाचा श्राप आलाय. परमेश्वर म्हणतो 10 पिढीपर्यंत हे लोक नाही का माझ्या उपस्थितीत येणार नाही, हे लोक माझ्या समोर थांबणार नाही. 10 पिढीपर्यंत. याच्या मागे 2 कारण आहेत. पहिलं कारण की ज्यावेळेस मिस्र देशामधून नाही का इस्रायल आले, तुम्ही लोक मिस्र देशातून येत होता, हे लोक अन्न पाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाही, त्यांनी नाकारलं. आणि एवढंच नाही, ज्या वेळेस मोवाब्यांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं बलाक.
हालेलुया. बलाक हा मवाबी लोकांचा राजा होता. ज्यावेळेस त्याने पाहिलं की हे लोक मवाबी लोक मुद्दामून इस्रायलाला छळायचे आणि मग इस्रायल ठरवलं की आपण आता युद्धच करूया, ह्यांना दाखवूया. आणि इस्रायलाला कोणच हरवू शकत नव्हतं. इस्रायल हे अजिंक्य असं होतं. इस्रायल हे नाही का कोणी त्यांना हरवू शकत नाही, अनडिफिटेड नेशन होतं. हालेलुया. कोणी पराजित करू शकत नाही असं राष्ट्र होतं. तेव्हा हा मवाब पाहतो, हा मवाबांचा राजा जो आहे ना बलाक, तो बघतो आणि तो म्हणतो शत्रूंना तर आपण नाही का तलवारीने हरवू शकत नाही. तर तो नाही का तिकडे असलेला एक बलाम नावाचा संदेश आहे त्याला बोलवतो आणि म्हणतो माझ्याकडून पैसा घे, जे पाहिजे ते घे, परंतु या इस्रायलाला, या लोकांना, या इब्री लोकांना श्राप दे म्हणजे त्यांचा नाश होईल. सो शेजारचेच तुम्ही आहात, तुम्ही एकमेकांच्या शेजारी राहताय, तुमचं नाही का रक्ताचं नातं आहे, तुम्ही एका कुटुंबातून आलेले आहात, तरी सुद्धा या मवाबी लोकांनी इस्रायलाला नाही का अन्न पाणी घेऊन त्यांच्या भेटीस गेले नाही. उलट इस्रायलाचा नाश व्हावा म्हणून त्यांनी नाही का दे हायर्ड अ प्रोफेट, त्यांनी एका संदेश त्याला, बलाम नावाच्या संदेश त्याला त्यांनी नाही का बोलावलं आणि ते म्हणाले श्राप दे. आणि देवाला ही गोष्ट आवडली नाही. परमेश्वर म्हणाला येणाऱ्या 10 पिढ्यांपर्यंत हे लोक माझं मुख पाहणार नाही, मी ह्यांना मदत करणार नाही, हे लोक माझ्या मेळ्यावर ते येणार नाही. सो रूथ जी आहे ना, नाउ विल कम बॅक टू रूथ. हालेलुया. मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगते माहिती, ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो, एखादं बायबल मधला प्रसंग वाचतो ना, तुम्ही जर तेवढं वाचणार ना, पूर्ण गोष्ट तुम्हाला समजणार नाही. आता तुम्हाला समजेल तुमच्या बोलण्याचं सामर्थ्य काय, काही गोष्टी तुम्ही का कन्फेस करायच्या असतात, काही गोष्टी तुम्ही बोलल्यावरच का घडतात. हालेलुया. ही रूथ कुठल्या देशातून आलेली माहितीये? अशा एका श्रापित देशातून आलेली आहे, अशा एका कुळातून आलेली आहे जिथे परमेश्वर म्हणाला येणाऱ्या 10 पिढ्यांपर्यंत नाही का हे लोक माझ्या मेळ्यास येणार आहे. तुम्हाला माहितीये सुरुवातीची 10 पिढ्या, 10 जनरेशन इस्रायल त्यांना त्रास देत नाही. पण तुम्ही शमूवेलचं पुस्तक वाचा, तुम्ही शास्त्यांचं पुस्तक वाचा, नेहमी मवाबी लोक नाही का इस्रायलाला त्रास द्यायची, इस्रायलला छळ करायची, त्या लोकांना मारण्यासाठी यायचे. तर तुम्हाला माहिती एक वेळ येते जेव्हा सगळे इस्रायलचे राजे नाही का एकत्र येतात आणि म्हणतात आपण मवाबांशी सामना करू. आता एकाच घरातून जन्मलेले आहेत आणि परमेश्वराला यांच्यामध्ये प्रीती पाहिजे, पण ह्यांच्यामध्ये आता शत्रुत्व निर्माण झालंय. सो हा जो मवाब देश आहे, जी मवाबी लोक आहेत, ऍक्च्युली मवाब हा जो आहे ना, जो लोटच्या मोठ्या मुलीला झालेला मुलगा आहे, याचा जन्मच नाही का पापातून झालेला, याचा जन्मच चुकीच्या मार्गाने झालेले, याचा जन्मच नाही का एक शारीरिक मनाने, बुद्धीने किंवा नाही का एक जगिक, एक कार्नल, एक दैहिक योजनेतून झालेले. इट वॉज नॉट गॉड्स प्लॅन. हालेलुया. काहीच त्यामध्ये देवाचा प्लॅन नव्हता. तो एक असा नाही का प्लॅन, अशी योजना होती त्या 2 मुलींची की वंश चालवायचंय तर आपण काय करायचं, या जगात तो कोणता पुरुष आपल्या जवळ येणार नाही. आणि मग ते लोकांनी चुकीच्या गोष्टी केल्या, अनाचारातून, इन्सेस्ट मधून, इन्सेस्ट्युअस रिलेशनशिप मधून. याचा अर्थ एकाच परिवारात, एकाच कुटुंबामध्ये एक भाऊ भाऊ, बहीण बहीण, काका वगैरे ज्या वेळेस नाही का चुकीचे घाणेरडे संबंध ठेवले जातात त्याला म्हणतात अनाचार. अशा रिलेशनशिप मधून जन्मलेला हा मुलगा आहे. सो नॅचरली इट वॉज अ कर्स्ड चाइल्ड. ओके, ते बाळ, ते नाही का मूल जे होतं ना, ते आशीर्वादित नव्हतं. बट स्टील फॉर द सेक ऑफ लोटामुळे परमेश्वर ह्यांच्यावर अनुग्रह दाखवत होता, ह्यांच्यावर दया करत होता. परंतु ही पिढी, ही लोक जी आहेत ना, ही चांगली वागली नाहीत. हे इस्रायलाला त्रास देऊ लागले. त्यांनी उलट इस्रायलाला श्रापित करण्यासाठी नाही का पैसे देऊन एक प्रोफेट, एक संदेष्टा बलाम नावाचा बोलवला होता. आणि हे मवाबी लोक नाही का पुढे जाऊन असे झाले की दे बिकेम आयडल वर्शिपर्स. त्यांनी परमेश्वराला सोडून चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात केली. सो रूथ या अशा देशातून होती, अशा लोकांमधून होती, अशा जमिनीमधून होती, अशा जनरेशन मधून. म्हणजे जर रूथचं घराणं, जर रूथचं ब्लड लाईन, जर रूथचं नाही का पूर्ण नाही का जनरेशन तुम्ही तिचं कुळ पाहिलं तर अशा एका फॅमिली मधून, अशा रिलेशनशिप मधून आहे जी कर्स्ड आहे, जी श्रापित आहे, जी चुकीची आहे, जी देवाच्या योजनेनुसार नाहीये. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस रूथ डिसाइड करते, की ज्या वेळेस ती ठरवते की मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाणार नाही, मी माझ्या सासूला सोडून जाणार नाही. सो ती फक्त शारीरिक डिसिजन घेत नव्हती किंवा ती खूप नाही का प्रेम करते, इतकी प्रेमळ, इतकी भोळी भाबडी आहे असं नाही. ती पूर्णपणे तिचं नाही का कनेक्शन त्या श्रापित जनरेशन मधून, त्या घराण्यापासून ती तिचे संबंध तोडत होती आणि स्वतःला एका आशीर्वादित घराण्याशी ती जोडत होती. हालेलुया. सो ज्या वेळेस रूथ म्हणते तिच्या सासूला, आपण पाहिलं रूथ याचा पहिला अध्याय 16-17
वचन. ती काय म्हणते, जिथे तू जाणार तिथे मी येणार, जिथे तू राहणार तिथे मी राहणार, जे तुझे लोक ते माझे लोक, जो तुझा परमेश्वर तो माझा परमेश्वर. ही गोष्ट बोलणं, ही गोष्ट कन्फेस करणं, ही गोष्ट तिच्या मुखातून निघणं, त्या वातावरणात बोलणं आणि ती बोलून घोषणा करणं खूप महत्वाचं होतं. कारण रूथ अशा एका श्रापित, अशा एका चुकीच्या, अशा एका वाईट घराण्यामधून होती, वाईट कुळातून होती, जे ऑलरेडी इस्रायलाशी नाही का लढत होते, इस्रायलाशी ते वाईट वागत होते. she was not from a blessed relationship or she was not from a blessed family background. ओके, ते एका वाईट ह्याच्यातून होती. सो when she confessed, ज्या वेळेस ती बोलली, तिने काय केलं माहिती, तिने स्वतःला त्या सगळ्या चुकीच्या घराण्यापासून विभक्त करून तिने परमेश्वराच्या घराण्यामध्ये नाही का स्वतःला कनेक्ट केलं. तिने काय केलं माहिती, त्या चुकीच्या रिलेशनशिप मधून, त्या श्रापित मवाब्यांमधून किंवा त्या गोष्टींमधून ती बाहेर आली आणि तिने काय केलं, तिने डिसाइड केलं की मी इथला भाग बनणार नाही, मी इथे राहणार नाही, तर मी परमेश्वराच्या लोकांमध्ये जाणार. आजपासून नाही का माझी सासू जी आहे ना, तिचे लोक हे माझे लोक होणार. मी जिथे जन्म घेतला ते माझे लोक नाहीयेत, तर मी माझ्या सासू सोबत राहणार आणि माझ्या सासूचा जो परमेश्वर आहे, नामीचा जो परमेश्वर आहे, तो माझा परमेश्वर होणार. ज्या वेळेस तिने तिच्या मुखातून ह्या गोष्टी बोलल्या, त्यावेळेस तिने पूर्ण ब्लड लाईन मध्ये आलेले सगळे श्राप तिच्या रक्तामध्ये, तिच्या फॅमिलीमध्ये, त्या थेट जो पहिला मोवाब जन्मला तिथून त्या ती जन्म घेईपर्यंत तिच्यापर्यंत असलेल्या सगळ्या बंधनांना तोडून, त्या सगळ्या लिमिटेशन्सला तोडून तिने काय केलं होतं, तिने नाही का तिचं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, तिने तिचं रूपांतरण केलं होतं. तुम्हाला माहिती, बायबल सांगतं आपण कोण होतो, आपण रानटी जैतून होतो. आपण कोण होतो, आपण फळ न देणारे, आपण काटेरी झाडे झुडपात वाढणारे होतो. पण जर योहानाचा 15वा अध्याय तुम्ही वाचलं, तिकडे दिलंय की परमेश्वर जो आहे, माळी जो आहे, आपला परमेश्वर कोण आहे, माळी आहे. त्याने काय केलंय माहिती का, त्याने आपण जे रानटी जैतून होतो त्याने आपल्याला काढलं आहे, आपल्याला साफसूफ केलं आहे. आपल्यामध्ये काहीच चांगलं नव्हतं, पण चांगलं त्याचा जो पुत्र आहे त्या येशूमध्ये आपल्याला लावले. बायबल सांगता आपण कोणे फाटे आणि प्रभू येशू कोणे द्राक्ष वेल आहे. सो पित्याने काय केले, प्रभू येशू मध्ये आपल्याला कनेक्ट केले आणि म्हणून आपण फळ देतो, म्हणून आपल्यामध्ये जीवन वाहते. सो रूथ साठी ही ती संधी होती. ज्यावेळेस तिने नाही का कन्फेस केलं, ज्यावेळेस तिने घोषणा केली, ज्यावेळेस तिने करार केला, ज्यावेळेस ती बोलली की फक्त आणि फक्त मरण आता नाही का तुला आणि मला वेगळं करू दे, मी तुझ्यापासून कुठे जाणार नाही, तुला सोडणार नाही. मृत्यू खेरीज, मरणाशिवाय जर कुठल्या कारणाने मी तुला सोडून जर गेले ना, तर देव माझं वाईट करू दे, देव माझ्याशी नाही का मला जे माझ्यासोबत करायचं ते वाईट करू दे. सो तिने ठरवलं होतं की शी इज गोइंग टू चेंज हर ब्लड लाईन. हालेलुया, की त्या जनरेशन मधून बाहेर पडणार. सो तुम्ही कसेही असाल, कुठलीही चूक केलेली असेल, कुठल्याही बंधनात असाल, कुठल्याही अडचणीत असाल, तुमचा भूतकाळ काहीही असेल, कितीही मोठ्या गोष्टी तुमच्या घराण्यामध्ये झालेल्या असतील, कितीही काहीही तुमच्या पिढ्यामध्ये गेल्या 8-10 पिढ्यांमध्ये काहीही झालेलं असेल, कुठल्याही वाईट गोष्टी झालेल्या असेल, कितीही नामवंत किंवा अक्षरशः खूप प्रसिद्ध तुमचं घराणं असू दे, पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे येता, ज्यावेळेस तुम्ही मुखाने कबूल करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवता, परमेश्वर त्याच क्षणी तुम्हाला त्याच्या पुत्रामध्ये लावतो. हालेलुया. सो नाउ यू हॅव अ होप. रूथने तिची डेस्टिनी बदलली, तिने तिची नियती बदलली, तिने तिचं पूर्ण आयडेंटिटी बदलून टाकली आणि ती एक इस्रायली झाली. हालेलुया. ती साधारण स्त्री का राहिली नाही माहिती, कारण तिने तिचा सीझन, तिचं चान्स, तिची संधी तिने ओळखली आणि इमिडिएटली तिने ती ग्रॅब केली, तिने सोडली नाही. तिने विचार नाही केलं मी तरुण आहे, माझ्या आई वडिलांकडे जाईल, माझ्या मोवाब देशामध्ये किती तरुण मुलं पडली आहेत, काय मला गरज आहे, ही म्हातारी हिच्या जवळ काहीच राहिलं नाहीये, ही स्वतः देश सोडून आली आहे, मी हिच्या मागे का जाऊ. नो, तिने स्वतःचं ना क्षणिक सुख किंवा ते प्लेजर पाहिलं नाही. शी चेंज हर डेस्टिनी. तिने नाही का आता माझ्यासोबत काय घडते इकडे नाही पाहिलं, आता माझ्या हातात काय पाहिलं नाही, पण येणाऱ्या दिवसांसाठी मला किती मोठी संधी आहे की मी ह्या नाही का एक कर्स्ड जनरेशन मधून बाहेर पडू शकते. आणि तिने ती संधी तिची ओळखली. शी कन्फेस्ड अँड शी एंटर्ड इनटू द ब्लेसिंग. हालेलुया. ती त्या आशीर्वादाशी कनेक्ट झाली आणि हेच एकमेव कारण आहे जे
येशूची वंशावळ जर तुम्ही पाहिली, त्या वंशावळीमध्ये ज्या 5 मुख्य स्त्रियांचे नाव आहे ना, त्यांच्यापैकी एक रूथ आहे. रूथने माहिती त्या मवाबी, त्या कर्स, त्या अनाचारातून आलेल्या जनरेशन पासून, त्या कुळापासून, त्या घराण्यापासून स्वतःला वेगळं केलं. देवाच्या निवडलेल्या परमेश्वराचं जे प्रथम फळ आहे त्या इस्रायलामध्ये ती कनेक्ट झाली. आणि तुम्हाला माहितीये रूथ त्या पुढे काय होतं माहितीये का, बोआजशी तिचं लग्न होतं. आणि बोआज हा एक नीतिमान, एक श्रीमंत माणूस आहे. त्या बोआजशी लग्न होतं. रूथला एक मुलगा होतो, त्याचं नाव ती ओबेद ठेवते. या ओबेदला नाही का तुम्हाला माहितीये इशाय होतो आणि इशायला दावीद होतो. तर रूथ कोण बनते माहिती, दाविदाची आजी बनते. ती तिच्यापासून नाही का दावीद, म्हणजे तिने फक्त स्वतःला इकडे इस्रायलमध्ये कनेक्ट नाही केलं, तिने इस्रायलामध्ये कनेक्ट केलं. ती त्या वंशामध्ये कनेक्ट झाली जिथून राजे जन्माला येतात, जिथून नाही का मोठमोठे देवाचे सेवक संदेष्टे जन्माला येतात. व्हॉट अ ग्रेट 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 ट्रान्सफॉर्मेशन. हालेलुया. किती मोठं रूपांतरण आणि किती मोठा बदलाव आहे हा. तुम्हाला माहितीये तुमचा परमेश्वर हा असा इतका महान परमेश्वर आहे. तुम्ही नाही का आताच्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे भांडणं, छोटे छोटे क्लेश या सगळ्यांकडे बघणं बंद करा. आणि जे जनरेशन देवाने तुमच्या समोर ठेवली आहे ना, आज तुम्ही जर नीतिमानाने जगणार, तुम्ही उभे राहणार ना, येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित होणार. सो ज्यावेळेस आपण जन्म घेतो ना, आपण फक्त 60, 70, 80, 90, 100 वर्ष जगतो आणि आपण नाही का गायब होतो असं नाहीये. तुम्ही जे 100 वर्ष, जरी समजा आपण नाही का बेसिक 100 इयर्स धरूया, जर तुम्ही 100 वर्ष जगताय ना, ते 100 वर्ष तुम्ही येणाऱ्या जनरेशनला शेप करताय, तुम्ही येणाऱ्या पिढीला आकार देताय, तुम्ही परमेश्वराच्या नाही का राज्यासाठी नाही का कसली तरी बांधणी करताय, कसलं तरी काम करताय. पण जर तुम्ही हे वर्ष असेच वाया घालवताय ना, तर देवाच्या राज्याचं किती मोठं नुकसान होत आहे. हालेलुया. सो तुमचं सीझन, तुमचा टाइम ओळखून घ्या. तुम्ही फक्त लग्न करणं, सुखाने खाणं, मुलांचा संसार मार्गी लागणं आणि मग सुखाने मरणं ह्यासाठी नाहीये. वेन आय स्पीक फॉर द जनरेशन, वेन आय लिव्ह फॉर द जनरेशन. मी माझ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, माझ्या घराण्यांसाठी, माझ्या सगळ्या येणाऱ्या पुढच्या लोकांसाठी नाही का एक परमेश्वराचं शस्त्र, एक परमेश्वराने ठेवलेली एक व्यक्ती आहे. हालेलुया. सो ह्या पिढीमध्ये, ह्या दिवसांमध्ये, ह्या अडचणींमध्ये तुम्ही काय आहेत हे ओळखून घ्या. तुमच्या मुखातला प्रत्येक शब्द कुठल्या तरी गोष्टींची बांधणी करतोय किंवा कुठल्या तरी गोष्टी मोडतोय. हालेलुया.